शरद पवारांनी दिल्लीतल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वारकरी संप्रदायावर भाष्य केले। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असं शरद पवार म्हणाले। वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचंही शरद पवारांनी सांगितलंय। वारकरी संप्रदायातील 41 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचनातून पुरोगामी भूमिका मांडतात। दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर महिला कुठेही नाहीत असं शरद पवार म्हणतात। तर वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी मांडलेल्या मतावर वारकरी संप्रदायातल्या अनेकांनी आता टीका केली आहे। पाहूया। कीर्तनकार धर्मांध पुरोगामी वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे। 60-40% प्रतवारी केलेली आहे। ती यादी तेवढी त्यांनी लवकर जाहीर करावी म्हणजे आम्हालाही कळेल की कुठल्या कीर्तनकारांना समाजात बोलवलं पाहिजे आणि कुठल्या नको। कारण शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका हे कधी कीर्तन ऐकले माहीत नाही। कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत, कारण त्यांनी पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्यांनी लवकर यादी जाहीर करावी। आदरणीय शरद पवार साहेब यांनी प्रतिक्रिया दिली। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत आहे। साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे। कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती। वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं। यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही। तर शरद पवारांच्या भूमिकेवर सत्ताधारी नेत्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी कशी टीका केली आहे ते बघूया। वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात। कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा आहे प्रकार। म्हणून त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल असं म्हणायला काही हरकत म्हणू नये आणि त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होणार सुद्धा। सन्माननीय शरद पवार साहेब मोठे नेते आहे, अनुभवी नेते आहे, पण कधी कधी मोठे नेते सुद्धा बोलताना त्यांचा अनुभव असतानाही चुकतात। पवार साहेबांनी चिंता व्यक्त केली असावी, पण वारीला समजून घेतलं तर वारी असा प्रवाह आहे की ज्या प्रवाहामध्ये जोही येईल तो शुद्ध होईल, ऊर्जावान होईल, सुखी समाधानी होईल। भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंनी शरद पवारांचा उल्लेख मौलाना असा केलाय। त्यांच्या टीकेला पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लमांडेंनी उत्तर दिलं। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले। भारतीय जनता पार्टीने आणि RSSने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक भोंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे। हा तुषार भोसले आज पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बद्दल अतिशय अश्लाघ्य पद्धतीने वक्तव्य करतोय। पवार साहेब जे म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचाराची लोक 60% आहेत, त्यातलाच हा तुषार भोसले आहे। मनुवादी विचाराचे अनेक लोक आहेत, हे पवार साहेबांनी अधोरेखित करून सांगितलं आणि ती वस्तुस्थिती आहे, ते कुणीही नाकारू शकत नाही। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर बुलढाण्यामध्ये वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय। बुलढाण्यातल्या वारकरी संप्रदायातल्या वारकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोणते 60 लोक त्यांनी या संकलित मूल्यमापनासाठी जाहीर केले ते त्यांनी सांगावं आणि मग उर्वरित 40% जे लोक आहेत ते लोक
त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांनी ठरवल्यानुसार तशा प्रकारच्या आहेत का हे पवारसाहेबांनी आपल्याला व्यवस्थितरित्या जगाला सांगावं. वारकरी संप्रदाय या ठिकाणी धर्माचं रक्षणार्थ या ठिकाणी आहे. जर वारकरी संप्रदायाचे प्रचारार्थ या ठिकाणी हिंदू धर्माच्या वतीने जर का या ठिकाणी काम करत असतील तर ते या ठिकाणी काय अयोग्य आहे. ही वारकरी हा प्रत्येक हिंदू आहे आणि हिंदूच्या वतीने या ठिकाणी होणारे जे काही आज अन्याय अत्याचार आहेत ते जर या ठिकाणी बंद होण्यासाठी किंवा त्यांच्या रक्षणार्थ एखादा राजकीय पक्ष जर या ठिकाणी येत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहण्याचा किंवा त्यांना सहकार्य करण्याचे काय वाव आहे. वारकरी संप्रदाय त्यांचा हा मूळ असं वाटतं की पिंड नाही आहे. बऱ्याच वेळ ते मुख्यमंत्री झाले पण त्यांनी कधी विठोबाची पूजा केली नाही. काही त्यांनी धर्माचं कोणतंच काम केलं त्यांनी सर्व हिंदू धर्माच्या विरोधातच काम केलं. हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. याच्यापुढे यांनी असं वक्तव्य चुकीचं काढू नये असं मला असं वाटते. त्या प्रकरणाची माहिती घेऊन आपण बोलू असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं. मी पूर्ण विचार वाचून तुम्हाला सांगेन काय नक्की लिहिलं आहे, कारण का मी स्वतः वाचलेलं नाही आहे. पवारसाहेब सक्षम आहेत ना स्वतःचं सगळं मत मांडायला, त्याच्यामुळे मला विचारायला लागेल त्यांना. मी लेख वाचलेला नाही आहे कारण